औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविरुद्धची आव्हान याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावे कायम राहणार। लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका, पहिला हप्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी तातडीची सुनावणी होणार। वेश बदलून दिल्लीला जात होतो हे धादांत खोटं, अजित पवारांचं स्पष्टीकरण। मला बहुरूपी म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं प्रत्युत्तर। मनसेनं कारण नसताना वाद वाढवला। मिटकरींच्या प्रकरणात अजितदादांची पहिलीच प्रतिक्रिया, वाचाळवीरांची संख्या वाढलीये अशीही टीका। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था उरली नाही, आमदारांवर हल्ले होतायत, संजय राऊतांची टीका। महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल सध्या दिल्लीतून चालतोय असा आरोप। ईडीकडून माझ्यावर धाडी टाकण्याच्या हालचाली, राहुल गांधींचा गौप्यस्फोट, माझं चक्रव्यूहाचं भाषण बहुधा टू इन वनला आवडलं नाही असं ट्विट। एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपानंतर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आज नागपूरमधल्या एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता। 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आज उद्घाटन। पूजा खेडकरनं IAS होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली, दिल्ली पोलिसांची कोर्टाला माहिती। पूजा खेडकर अजूनही पोलिसांच्या हाताबाहेर, दिल्ली पोलीस मागावर, काही दिवस हिमाचलच्या पालमपूरमध्ये लपून बसल्याची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावर आजही प्रचंड वाहतूक कोंडी, खडवली नाका ते वडपे दरम्यान 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 धरणांमध्ये 80% पाणीसाठा, पावसानं ब्रेक दिल्यामुळे धरणांमधली पाण्याची आवक झाली कमी। आणि वायनाडमधल्या भूस्खलनातल्या मृतांचा आकडा आता 308 वर, 300हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता, तर हिमाचलमधल्या ढगफुटीत 4 जणांचा मृत्यू, 48 जण बेपत्ता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।